सर्वांनी ऐकावे अशी माझी नम्र विनंती. मी माझ्या भाषणात सुरुवात करतो. निश्चयाचा महामेरू बहुजनांचा आदर व अखंड स्त्रीचा निर्धार श्रीमंत योगी महाराष्ट्राचा मानबिंदू मराठी मातीचा अभिमान हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. शिवरायांचा जन्म 21 फेब्रुवारी 1630 साली पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाऊने शिवरायांना उत्तम संस्कार केले. त्यांच्या मनात स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा जागृत केली. अखंड हिंदुस्थान मुस्लिमांचे राज्य असताना शिवरायांनी आपले स्वतःचे हिंदू साम्राज्य उभे केले. शिवरायांचे हे कार्य अद्भुत आणि अलौकिक आहे. वयाला 16 वर्ष शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवरायांनी महाराष्ट्रात जवळजवळ 350 किल्ले बांधले. शिवराय हे सर्वगुण संपन्न, चारित्र्यवान, शूर, विचारी राजे होते. परिस्थितीला ते महात्मा मानत. रायगड ही स्वराज्याची राजधानी होती. 1672 साली शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. त्यावेळी शिवरायांनी होल व शिवरायांनी नाणी पाडली. अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. घोडखिंड, अफजलखानाचा वध, शाहिदखानाची फजिती, पुरंदरचा तह, आग्रा भेट, सिंहगडावरील तानाजीचा मृत्यू, कुतुबशहाची भेट हे शिवरायांच्या आयुष्यातील काही ठळक प्रसंग आहेत. शिवरायांना भारतीय आरमाराचे जनक असे म्हणतात. शिवरायांची उत्तर कथे अतिशय प्रभावी होते. शिवरायांनी कमी काळात ही युद्धनीती शोधून काढली. शिवरायांचे नाव उच्चारताच आपल्या अंगात वीरश्री संचारते. अशा या थोर राजाचा रायगडावर 3 एप्रिल 1680 रोजी मृत्यू झाला. अशा जाणत्या राजाला माझा मानाचा मुद्रा. शिवरायांचे 8वा रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप, भूमंडली. हर हर महादेव, हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. Good morning, respected teachers and my old friends. Today we celebrating birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj. It is the great pleasure for that I am delivering speech about Shivaji Maharaj. So please listen and carefully. Shivaji Maharaj born on Shivneri Fort in Pune district 19 February 1630. His mother was Jijabai and father was Shahaji Bhosle. Shivaji Maharaj was the great founder of Hindvi Swarajya. With help your friends like Tanaji, Baji, Kondaji, Yasaji, Jiva and others. Shivaji fought against Adisha of Vijampura, Nizam Shah of Ahmednagar, Mughal Basha of Delhi. In 1672, Shivaji Maharaj became Chhatrapati. Raigad was the capital of Swarajya. Shivaji Maharaj invented the new method of war, guerrilla war, that means Ganimi Kawa. He started the calling Shivrai and Hol. His Rajmudra is Sanskrit language. Shambhaji Maharaj and Rajaram Maharaj, his 2 princes. Shivaji Maharaj died on Raigad Fort in 3rd April 1680. Shivaji Maharaj built about 350 forts in Maharashtra. Shivaji Maharaj was the royal king. Even today people praise him for his Shivaji Maharaj identity of the Maharashtra. His father was Indian Navy. I select to नमस्कार. आज 19 फरवरी छत्रपति शिवाजी महाराज का जन्मदिन पूरे महाराष्ट्र में नहीं बल्कि पूरे विश्व में अत्यंत उत्सव के साथ मनाया जा रहा है. छत्रपति शिवाजी महाराज का जन्मदिन पुणे जिले में शिवनेरी किले पर हुआ. जिजाऊ उनकी माता थी. उनके पिताजी शाहजी भोसले थे. माँ जिजाऊ तथा दादाजी कोंडेव ने शिवाजी को प्रारंभिक शिक्षा दी. जिजाऊ ने शिवाजी के मन में स्वराज्य का चिराग जलाया. शिवाजी ने अपने दोस्तों के साथ मिलकर महाराष्ट्र में हिंदवी स्वराज्य निर्माण किया. शिवाजी महाराज के चरित्र से हमें हसीन स्मृति मिलती है. उनके शौर्य के आगे हमारा सिर झुक जाता है. अत्यंत विपरीत परिस्थितियों में उन्होंने खुद का स्वराज्य निर्माण किया. रायगढ़ किले पर शिवाजी महाराज का राज्याभिषेक हुआ. उन्होंने होल और शिवराई
इस चलन का निर्माण किया। शिवाजी महाराज भारतीय नौसेना का निर्माण करता मनाया जा रहा है। शिवाजी महाराज महाराष्ट्र के मान बिंदु है। शिवाजी महाराज गुरिल्ला वार तथा गनिमी कावा इस युद्ध तंत्र की शुरुआत की। शिवाजी महाराज ने कुछ 350 किलो का निर्माण किया। 3 अप्रैल 1680 में रायगढ़ किले पर शिवाजी महाराज की मृत्यु हो गई। उनके जीवन चरित्र हमेशा प्रेरणादायी रहा है। ऐसे महान हिंदू शासक शिवाजी महाराज को शत प्रणाम। धन्यवाद। जय भवानी। जय शिवाजी. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवाटी या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. भगवाटी या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. तुम्ही ओळखलेच असेल तर तो राजा म्हणजे अखंड हिंदुस्थानाच्या हृदयात ज्यांच्या नुसत्या जयघोषणाने स्फुल्लिंग उभे राहते, अंगावर रोमांच उभे राहते, शहारे येतात, ते म्हणजे निश्चयाचा महामेरू, बहुजनासी आधारू, अखंड स्थितीचा निधारू, श्रीमंत योगी, नीतिवंत, बुद्धिवंत, गुणवंत, यशवंत, न्यायवंत, सामर्थ्यवंत, जयवंत, पुण्यवंत, क्षत्रिय मराठा, कुलवंत, वर्धवंत, जाणता राजा, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज अखंड हिंदुस्थानाच्या गळ्यातील ताईत असलेले हटापगड जातींना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. सर्वप्रथम मी त्यांना वंदन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, शिवरायांनी केवळ स्वराज्य निर्माण केले नाही तर मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर केले. विजापूरचा आदिलशहा, अहमदनगरचा निजामशहा, दिल्लीचा मुघल बादशाह व एकीकडे स्वकीय या सर्व शत्रुवर्गाला नामोहरम करून शिवरायांनी सत्याचे, न्यायाचे, समतेचे स्वराज्य निर्माण केले. 18 पगड जाती मुठभर मावळ्यांना एकत्र करून गनिमी कावा ही युद्धनीती शत्रूला प्रत्येक वेळी 4 मुंड्यात चीत केले. 18 पगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव कधीही केला नाही. स्त्रियांचा नेहमीच आदर केला. परस्त्री माते समान मानली. राजाच्या पाटलाने एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीवर अत्याचार केला तेव्हा त्याला भर दरबारात नेऊन त्याचे दोन्ही हात कलम करण्याची शिक्षा शिवरायांनी दिली. तान्या बाळासाठी सगळे दरवाजे बंद असताना रायगड किल्ला उतरून येणाऱ्या हिरकणीचा त्यांनी गौरव केला. शिवरायांनी इंग्रज, डच, पोर्तुगीज या परकीय शत्रूपासून स्वराज्याला धोका आहे हे पाहून सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यासारखे सागरी किल्ले बांधले. असा राजा झाला नाही पुढे नाही होणार. असा राजा झाला नाही पुढे नाही होणार. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जगात गरजत राहणार. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जगात गरजत राहणार. हर हर महादेव. हर हर महादेव. All people call Chhatrapati Shivaji Maharaj. Shivaji Maharaj was a great warrior. They win a many wars and fought. It also conflict against Mughals. Shivaji Maharaj win a 210 and 240 forts. Shivaji Maharaj died because full of the fall down sick after death. शिवाजी महाराज his son संभाजी king of Maharashtra. Thank you. मैंने आपको शिवाजी महाराज के बारे में कुछ 2 शब्द बताने वाली हूँ, वो आप शांत चित्त से सुने ऐसे मैं प्रार्थना करती हूँ और मैं मेरे भाषण को शुरू करती हूँ. छत्रपति शिवाजी महाराज ये एक महान व्यक्ति थे. उनका जन्म 1630 पुणे के नजदीक शिवनेरी किले पर हुआ. उनके पिताजी का नाम शहाजी भोसले था. उनके माताजी का नाम जिजाबाई था. उनके माताजी ने उन्हें स्वातंत्र्य और न्याय सिखाया. दादोजी कोंडे उनके गुरु थे. उन्होंने शिवाजी महाराज को युद्ध नीति सिखाई. शिवाजी महाराज ने दिल्ली
बादशाह को हराया, बीजापुर के क्रूर राजा को भी हराया। उन्होंने शिवाजी ने पूरे स्वातंत्र से शिवाजी महाराज ने मराठों को स्वतंत्र किया। 1674 में वे छत्रपति बने। उन्होंने क्रूर कुशलता पूर्वक राज्य किया। 1680 में उनका निधन हो गया। ऐसे महान राजा को मेरा प्रणाम। अध्यक्ष, माझे पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाळमित्रांनो, मी आज तुम्हाला काही 2 शब्द सांगणार ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. मी माझ्या भाषणाला सुरुवात करत आहे. शिवनेरी किल्ल्यावर शहाजीराजे भोसले व जिजाबाई यांचा सुपुत्र जन्माला आला. शिवरायांना पितेचा सहवास अपुरताच मिळाला, पण त्यांच्या कर्तबगारावर शिवमातेने आपल्या बुद्धिमती तेजस्वी परिश्रमपूर्वक घडवले. शिवरायांचे आजोबा मालोजी व पिताजी शहाजी दोघेही शूर होते. त्यांच्या पराक्रमाचा वारसा शिवरायांनी मिळवला. शिवरायांना स्वराज्याचे बी रुजवण्यात हातोहात मेहनत करावी लागली. एवढे बोलून माझे 2 शब्द संपले. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला, प्रभुमान नाही त्याला जा. शिवाजी राजांच्या करामतीची त्यास नाही जाणीव शक्तींची, करील काही कल्पना योग त्यांची रजीर जी 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 जी. 19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावरती माझा जन्म झाला. माझी आई जिजामाता व माझे वडील शहाजीराजे होते. माझे सहकारी तानाजी मालुसरे, यासाजी कंक आणि बाजीप्रभू देशपांडे होते. यांच्या सहाय्याने मी हिंदवी स्वराज्य स्थापना केली. अनेक किल्ले बांधले व जिंकले. या किल्ल्याची काळजी व स्वराज्याची काळजी तुम्हीच घ्या. माझा मृत्यू रायगडावरती झाला व या शाळेने मला शिवाजी महाराज बनण्याची संधी दिली, म्हणून मी या शाळेचा आभार मानतो. जय हिंद. हर हर